चला तर मॅचला सुरुवात करायची आहे. दोन बॅटर मैदानात दाखल झालेत 40+ नो डाऊट गुरुनाथ मोकाशी. तर त्याच्या साथीला बॅटर आपण पाहतोय इन ऍक्शन उमर फक्की. या वाडा तालुक्यातला एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याचं सातत्यानं नाव घेतलं जातं. हार्ड हिटर म्हणून ज्याची या वाडा तालुक्यातनं ख्याती आहे. पुन्हा काजी सकाळी कर्णधाराच्या भूमिकेतनं आला होता टॉस करण्याकरता. रणनीती आखले की आम्ही 80+ धावा करू. तत्पूर्वी उमर फक्की नॉन स्ट्रायकर एंड कडनं आपण ज्याला पाहतोय निंबवली एक्सप्रेस एका बाजूने आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरनं होईल सज्ज मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर शुभम पाटील एक परफेक्ट ऑलराऊंडर या वाडा तालुक्यातनं. त्यालाही इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी गुरुनाथ मोकाशी पहिला बॉल वेगवान तेज तर्रार केली अपील. गुरुनाथ मोकाशी गोल्डन डकचा झालाय शिकार. फलंदाज बाद परतावं लागेल गुरुनाथ मोकाशी. बॅक टू टेक आउट. तत्पूर्वी जर पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार झाला गुरुनाथ मोकाशी. त्याला परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. न्यू बॅटर मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल गुरुनाथ मोकाशी जितनं बाद झाला ना. ओके ओके. तत्पूर्वी जर पाहिलं तर उमर फक्की एका बाजूनी नॉन स्ट्रायकर एंड कडनं त्याला संधी मिळत नाहीये स्ट्राईकवर. एका बाजूने ट्रिपल एस किंग तर एका बाजूने टीम बोबा 11 श्यामजी हजारे यांचा संघ. एका बाजूने आपण पाहतोय निंबवली एक्सप्रेस कोलंदाचे ट्रॅकवर. मात्र चेंडूचा खेळ झालाय 4. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल. वेगवान चेंडू सातत्यानं हाताळतोय. एक धाव आता कंप्लीट केली आहे. सिंगल कन्वर्ट होती या लेग पाईस स्वरूपानं ती धाव असेल. या 1 न मात्र धावसंख्या वधारती आहे. जाऊन पोहोचेल 0 वरनं 1 वर. तर पाहिलं तर हा गोलंदाज ज्याला आपण मैदानात पाहतोय प्रदीप पवार रनिंग मध्ये खूप सारे मेडल त्यांना जिंकलेत आतापर्यंत. वेगवान गोलंदाजी आता तरी मैदानात आपण त्याच्याकडनं पाहतोय. उमर फक्कीच्या विपक्षात सत्व परीक्षा सावध खेळ. उमर फक्कीनं फक्त सन्मान दिला. सागरकडनं होती या चुकी झाल्यानंतर मात्र एक जिथे होती ना तिथे 2 घेतल्यात. तिसरी करता कॉलिंग. तिसरी घेणार नाही रिक्स उमर इथनं घेणार नाही. 2 धावा कंप्लीट. या 2 धावसंख्या 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. या अगोदरच्या मॅचचा जर विचार केला मॅच जरी टाय झाली असली ना तरी दोन्ही टीम मधनं एक बेस्ट परफॉर्मन्स म्हणून ज्याचा खेळ चांगला झाला तो प्रज्वल पाटील.
प्रज्वल सावंत तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. दोन्ही टीमचा विचार करून ही मॅन ऑफ द मॅच दिली जाते. प्रज्वल प्लीज या मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. प्रज्वल सावंत ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी प्रशांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी प्रज्वल याला ती दिली जाईल. तत्पूर्वी त्यांच्याच माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी आपण जे पाहतोय जी आम्हाला आली आहे या स्पर्धेकरता. खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद साहेब या सहकार्याबद्दल. कैलासवासी कल्पना प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत प्रभाकर पाटील यांच्याकडनं ती ट्रॉफी प्रज्वल ठरलाय तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तत्पूर्वी 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यात 3 धावा या लागल्यात स्कोर कार्डवर. क्षणचित्र टिपली जात आहेत युट्यूबच्या माध्यमातून. ही विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. पीडीडीपीएल सारखी एक मोठी स्पर्धा ही त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. तत्पूर्वी नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं सुनील ज्याची वर्णी लागते इथनं धावसंख्या 3 ही स्कोर कार्डवर असताना मात्र सज्ज होईल इथून गोलंदाजी करण्याकरता. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र सातत्यानं बदल केले जात आहेत. 3 क्षेत्ररक्षक त्या 38 सर्कलच्या बाहेर असतील. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि जवळ टिप्ड विकेट शुभम पाटील ज्याला आपण पाहतोय. तत्पूर्वी पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज सुनील. पहिल्याच बॉलवरचा फुल टॉस होता त्यावरनं एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. उमर फक्कीला स्ट्राईकवर आणलं जात आहे. या पाडा तालुक्यातनं एक परफेक्ट हार्ड हिटर म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो उमर फक्की आतापर्यंत शांत आहे. कारण की यानंतरची मॅच श्रावणी एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम श्री सिद्धिविनायक या 2 टीम. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तयार राहायचं आहे. टीम श्री सिद्धिविनायक आणि टीम श्रावणी एंटरप्राइजेस जाऊयात मॅच मध्ये. उमर फक्कीच्या विपक्षात मात्र फटका फसलाय. उमर फक्की मोठा मासा लागलाय गळाला. फलंदाज बाद उमर फक्की बॅक टू डगआउट. डबल माइंड स्ट्रोक होता हा. काही थँक्यू डीजे. भागड बिल्ला ग्रुपच्या माध्यमातून खूप चांगला डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. भागड बिल्ला ग्रुप यांच्या ऑर्डर स्वीकारल्यात सचिनजी पष्टे यांनी. लग्नाच्या ऑर्डर त्यांच्याकडनं सचिन पष्टे यांनी बऱ्याचशा त्या ऑर्डर घेतल्यात या भागड बिल्लाचा डान्स पाहून. तत्पूर्वी नवी बॅटर मुन्ना काझी. खानिवली विभागात ना जेव्हा खानिवलीचा संघ अडचणीत असतो ना तेव्हा मुन्ना काझी येत असतो. मात्र आज टीम बोबा 11 कडनं संघ अडचणीत आहे आणि तिथनं मुन्ना काझीची वर्णी लागते. मुन्ना काझी डबल ए ची बॅट घेऊन मात्र मैदानात आलाय. डबल ए जफरजी पटेल यांचा होतो ब्रँड. मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. मुन्ना काझीला परतावं लागेल. विकेटचा पतंग. बॅक टू डगआउट. न्यू बॅटर मैदानात दाखल होईल फलंदाजी करण्याकरता. राहुल सुतार त्याची वर्णी लागते इथून पुढे फलंदाजी करण्याकरता. आता संघ खऱ्या अर्थानं अडचणीत आहे. कुरनाथ मोकाशी, उमर फक्की, मुन्ना काझी 3 बॅटर
महत्वाचे बॅटर परतीच्या प्रवासाला गेलेत. आता पूर्ण दारोमदार या दोन बॅटरवर येऊन पडली आहे आणि ते म्हणतात ना की जबाबदारी वय पाहून येत नसते. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल, त्यावरनं फटका कन्वर्ट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येऊन पोहोचेल. एक धाव कन्वर्ट केली जाते. या सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या धावसंख्या 1 न धावसंख्या वधारतीये 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. तर टीम बोबा 11 ही टीम एका बाजूने ट्रिपल एस किंग हा संघ आपण मैदानात पाहतोय. खूप चांगला खेळ मात्र त्यांच्याकडनं होतोय. नेक्स्ट बॉल मात्र फाईन लेग किंवा लॉंग लेगच्या क्षेत्रातनं हा फटका खेळायचा होता. जिथनं डॉट बॉलची व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. ओके, व्हाईट या व्हाईटने धावसंख्या 6 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. शिवाजी गायकर मात्र कॉलिंग नव्हतं मात्र सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचलाय. तर पाहिलं ना तर तुम्ही धाव घेताय तेव्हा तुमच्याकडे 3 शब्दांचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. हो, नाही, थांब. आणि ते कम्युनिकेशन जर तुमचं प्रॉपर असेल ना तर मग धाव ही घेता येते. मात्र ते कम्युनिकेशन नव्हतं, त्या कारणानं कदाचित विकेट भेटली असती. मात्र बचावला गेला. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचला राहुल सुतार. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 6 धावा आतापर्यंत लागल्या स्कोर कार्डवर. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सुनील पुन्हा एकदा सज्ज होईल इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, चांगला बॉल इथनं मात्र डॉटची होती या उद्घोषणात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 3.0 सरासरीनं धावा स्कोर कार्डवर लागलात 6. एक संधी डीजे मास्टरला. न्यू गोलंदाज प्रदीप ज्याची वर्णी लागतीये गोलंदाजी करण्याकरता इथून पुढे सज्ज होईल. षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज झालाय राहुल सुतार. स्ट्रायकर एंडवर फलंदाजी करण्याकरता. चांगला बॉल, त्यावरनं पहिली धाव कन्वर्ट केली जाते. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करताना दुसरी करता थांबवलंय गोलंदाज प्रदीप ज्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज झालाय. वैयक्तिक जर विचार केला तर प्रदीप खूप चांगली गोलंदाजी आणि खूप चांगला वेग त्याच्या गोलंदाजीतनं पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. प्रदीप आपल्या गोलंदाजीतनं चांगली गोलंदाजी मात्र सातत्यानं करतोय. संघ मालक जर पाहिलं सागरजी भोईर, संदीपजी भुसारे, सचिनजी पष्टे यांचा हा संघ. नेक्स्ट बॉल मात्र मोठा फटका खेळायचा होता. मुकेश आहे त्या ठिकाणी. चेंडूला एक टप्प्याकडे फील्ड करेल, फेकी करेल, धावा कंप्लीट होतील 2 या 2 न मात्र धावसंख्या वधारते. या 2 न धावसंख्या 9 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचेल ती टीम बोबा 11 संघाचा विचार केला तर पहिले सुरुवातीचे गडी लवकर बाद झाल्यानंतर प्रेशर क्रिएट झाला. तर विचार केला तर संघ आपण पाहतोय सागरजी भोईर आणि
संदीपजी बुजारे यांचा तो संघ. पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगला बॉल. टॉटची उद्घोषणा होती पुन्हा एकदा. प्रदीप कमालीची गोलंदाजी करतोय. वेगावर सवार आहे. चांगला वेग आपल्या गोलंदाजीतनं. व्हेरिएशन तितकंच महत्वाचं. मात्र नेक्स्ट बॉल हवाई हल्ला करताना मात्र मुकेश येतोय चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. तितकाच चांगला झेल घेत मुकेश. थँक्यू डीजे. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 9 धावा 3 षटकांच्या अखेरीस. म्हणजे 3च्या सरासरीने धावा या एकवटल्या जात आहेत. 4 बाद 9 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना तर एका बाजूने आपण पाहिलं तर खूप चांगलं या ठिकाणी आपण मैदानात मॅच पाहतोय. टीम ट्रिपल एस किंग संघानं पूर्णपणे जकडून ठेवलंय. अजय जाधव न्यू बॅटर मैदानात दाखल होईल. धावसंख्या 9 स्कोर कार्ड वर आहे आणि चौथं षटक इथून हाताळताना मात्र सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वर. गोलंदाज अतुल भगत ज्याची वर्णी लागतीये. चांगला बॉल च्यावरनं एक धाव कन्वर्ट होतीये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी करेल. खूप चांगली फेकी. 10 डबल फिगर धावसंख्या ही स्कोर कार्ड वर लागली आहे 10. तर पाहिलं ना तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच म्हणावं लागेल अतुल भगतला. कारण की खूप कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल हाताळताना वेगवान चेंडू त्यांना तो हाताळला. त्यावरनं एक कन्वर्ट केली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वर 10 डबल फिगर मध्ये असताना मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल अतुल भगत आपल्या गोलंदाजीतनं. एक चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र सिंगल कन्वर्ट होतीये. ज्या पद्धतीनं घाटात गाडी गेली का ती सिंगल डबल गिअर वर चालते त्या पद्धतीनं बोबा 11 संघ आता सध्या मैदानात धावा इकवटतोय. सिंगल डबल फक्त घेतोय. मोठे फटके पूर्णपणे वंचित झालेत. मोठ्या फटक्यांकरता कोणत्याही प्रकारचा चान्स मात्र घेऊ दिला जात नाहीये. तो ट्रिपल एस किंग संघाकडनं खूप चांगलं जखडून ठेवलंय. पूर्णपणे जखडून ठेवलंय. बांधून ठेवलंय या टीमला. एका बाजूने अतुल भगत मात्र जो प्रदीपनं वेगवान गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी मात्र ती अतुल भगत कडनं सुद्धा केली जाते. खूप कमालीची गोलंदाजी. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरनं. तर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना ते 11 नेल्सन आकड्यावर 11 धावा. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू अतुल भगत. चांगला बॉल. वा कमालीचा बॉल. त्यावरनं शांत ठेवलं बॅटरला. राहुल सुतार जो बॅटर. डॉट बॉल ची होती उद्घोषणा. धावसंख्या 11 सीमित असेल. चेंडूचा खेळ झालाय. टोटल 3 बॉल मात्र हाताळले जात आहेत. अजूनही आपल्या गोलंदाजीत 3 बॉल इथून पुढे हाताळावे लागतील. चौथं षटक प्रगतीपथावर असताना मोठा फटका खेळायचा होता. अतुल भगतनं आपल्या फिंगरवर खऱ्या अर्थानं फिरवलाय. कमालीची गोलंदाजी. व्हेरिएशन आहे. स्पीड आहे. खूप कमालीची गोलंदाजी.
पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू क्रमांक 5 सज्ज झालाय अतुल भगत आपल्या गोलंदाजीतनं. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एका डॉटची उद्घोषणा होतीये. शेवटचा बॉल इथून पुढे चौथ्या षटकातनं अतुल भगत. 11 धाव संख्या स्कोर कार्ड वर आहे. नेक्स्ट बॉल सिंगल कन्वर्ट होतीये. एक धाव दुसरी करताही कॉलिंग. मात्र धावा कंप्लीट होतील 2. या दोन धाव संख्या 13 धावा स्कोर कार्ड वर लागलात. आपण स्पर्धा पाहतोय खानिवली प्रीमियर लीग 2024 हे पर्व. 13 धावा 4 षटकांच्या अखेरीस. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल टीम श्रावणी एंटरप्राइजेस आणि टीम श्री सिद्धिविनायक. टीम श्री सिद्धिविनायक आणि टीम श्रावणी एंटरप्राइजेस. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टीम श्री सिद्धिविनायक आणि टीम श्रावणी एंटरप्राइजेस. आणि इथनं पुढे जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरनं स्वतः संघमालक सागर भोईर याची वर्णी लागतीये. तर पाहिलं तर सागर भोईर खूप मोठं नाव आहे या वाडा तालुक्यातनं. ऑलराऊंडर खेळाडूमधनं त्याचंही नाव घेतलं जातं. सातत्यानं क्रिकेटवर अफाट दर्जाचं प्रेम असणारं हेही व्यक्तिमत्व. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं पहिला बॉल. त्या पहिल्या बॉलवरनं अटॅक करताना शिवाजी गायकर येतोय चेंडू खाली. शिवाजी गायकर प्रयत्न खूप शर्तीचे केले. फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी. हिट विकेट झाला असावा. शिवाजी गायकरचे प्रयत्न काय होते. जबरदस्त प्रयत्न. थँक्यू डीजे. चला माझा कॉल जातोय टीम श्री सिद्धिविनायक आणि टीम श्रावणी एंटरप्राइजेस. चला कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. श्री सिद्धिविनायक आणि टीम श्रावणी एंटरप्राइजेस. चला कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. चला या कर्णधार. तत्पूर्वी सागर भोईर गोलंदाजी मार्क वरना. नेक्स्ट बॉल वेग कमी केला मात्र खराब. यष्टी रक्षकालाही गुंगारा देत चेंडू जातोय सी मारेशा पार. पॅटकट आहे त्या ठिकाणी पंतांनी दर्शवलं. या 4 धावा मिळतील नो डाऊट. या 4 न धाव संख्या 17. पहिल्या 4 गोलंदाजांचा विचार केला ना तर सागर भोईर थोडासा महागडा ठरतोय. पूर्वी पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या गोलंदाजीत ना. नेक्स्ट बॉल. सकला बॉल आपल्या ठेवणीतला चेंडू बाहेर काढलाय सागर भोईरनं. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 17 क्रिकेट मधला एक अशुभ आकडा. 17 खतरा. शेवटचे बॉल 3 असतील इथून पुढे. शिवाजी गायकरचे मगाशी आपण शर्तीचे प्रयत्न पाहिले त्या कॅच करता. अशा कित्येक कॅच त्याने घेतल्यात. कठीण झेल मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानात भूषण भोईरला आपण पाहतोय सज्ज झालाय सागर भोईर. नेक्स्ट बॉल. स्वतःचा बचाव करत या फटक्याला कन्वर्ट केले मात्र झेलेही सुटलाय. एक धाव कन्वर्ट केली आहे. दुसरी करताही लगेच कॉल. राहुल सुतार एका बाजूने नॉनस्ट्रायकर एंड 2 धावा कंप्लीट किया. 2 धाव संख्या 19.
भूषण भुईर यांनी जर षटकार मारला तर नीरज यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेवटचा बॉल आहे. 200 रुपये कमावण्याची ही नामी संधी. मोठा पटका खेळायचा होता असं म्हणतात, लालच बुरी बला आहे. कदाचित सिंगल आली असती मात्र डॉट फलंदाज बाद आहे. ओके, विकेटचा पतंग आणि इथून पुढे धावा कराव्या लागतील त्या 20. टीम श्रावणी एंटरप्राइजेस आणि टीम श्री सिद्धिविनायक. चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेच दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टीम श्री सिद्धिविनायक आणि टीम श्रावणी एंटरप्राइजेस दोन्ही कर्णधार. तर मी मान्यवर विनंती करेन प्रशांतजी पाटील साहेब प्लीज या. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. प्रशांतजी पाटील आमचे मान्यवर, त्यांच्या माध्यमातून कैलासवासी कल्पना प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रशांत प्रभाकर पाटील यांच्याकडनं त्या आकर्षक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्या आम्हाला दिल्यात. तर मी प्रशांतजी पाटील आमचे मान्यवर त्यांना विनंती करतो की या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता. एका बाजूने आपण पाहिलं तर श्री सिद्धिविनायक, तर एका बाजूने टीम श्रावणी एंटरप्राइजेस. या दोन टीम मधली ती मॅच असेल. दोन्ही बलाढ्य टीम आहेत. आमचे मान्यवर प्रशांतजी पाटील त्यांच्या शुभ हस्ते तो टॉस होईल. हॅलो, या ठिकाणी तो टॉस केला जाईल. हेड कॉल दिलाय, टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन की व्हीआयपी डायसवर जाऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय तो टीम श्री सिद्धिविनायक संघानं. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर श्रावणी एंटरप्राइजेस सारखा संघ आहे, त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील निशांत तुला. तदनंतर मी जातोय कर्णधार श्रावणी एंटरप्राइजेस. टॉस जिंकला असता निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मात्र विपरीत घडतंय. प्रथम बॅटिंग करताना किती धावांचं टार्गेट मनामध्ये ठेवलंय? 60+ करण्याचा प्रयत्न करू. 60+ धावांचं टार्गेट मनामध्ये आखलंय. शुभेच्छा असतील तुझ्याही करता. आपण पाहतोय खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व. मी सध्या थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व. ओव्हर टू देश मिसाळ. तर चला, चेंडू चॉईस झाला असेल तर आपण लगेच फलंदाजी करण्याकरिता आपण पुढे यायचे. आणि नाणे फेक झाल्यानंतर कर्णधाराने चेंडू चॉईस करायचंय. चेंडू चॉईस करून ठेवा, त्यावर आपलं नाव देखील संघाचं नाव लिहून ठेवायचंय. चेक. या ठिकाणी मुख्य मंचावरनं आमचे मान्यवर प्रशांतजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शाही सन्मान करण्याची मी विनंती करेन. सचिनजी पष्टे यांना विनंती करतोय की मुख्य मंचावरनं तो शाही सन्मान. कॅमेरामॅन या ठिकाणी व्हीआयपी डायसवर प्रशांतजी पाटील यांचा तो शाही सन्मान या ठिकाणी होतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि तो मान सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. ओव्हर टू देश मिसाळ. तर एक शेवटच्या दिवशी म्हणजे फायनलच्या दिवशी एक पारितोषिक असेल सर्वांकरता. संदीपजी पाटील SP संदीपजी पाटील यांच्याकडनं षटकाराबाहेर कोणीही झेल घेतला तर कॅश प्राइज प्रति झेल करता ते 500 रुपये असतील. तो फक्त खेळाडू नसावा, प्रेक्षक असावा. त्या प्रत्येक प्रेक्षक वर्गासाठी ते प्राइज असेल 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर प्रत्येक लेजंड क्रिकेटरचा फायनलच्या दिवशी या ठिकाणी या मुख्य मंचावरनं सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण स्पर्धा पाहतोय खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे देखणं आयोजन. ओव्हर टू
टू देश मिसाल. चला सामना चालू करायचा आहे. तर स्ट्राईक आपण बघ शुभम असतील त्यांच्या जोडीला आले तर मुकेश. ही जोडी आपण बघू शकता. गोलंदाज नेम महेश कानात जो की भावेगर संघाकडनं बिलॉंग करतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता बोबा 11नं मात्र त्यावर थोडीशी जिम्मेदारी टाकली आहे. 20 धावांचं लक्ष असलं तरी हे लक्ष पूर्ण करावं लागेल, कारण आपण टुर्नामेंट खेळतोय, एक लीग खेळतोय. या माध्यमातून आपल्याला ह्या धावा पूर्ण कराव्या लागतील. पहिली धाव मिळवली जाते, खाता उघडलं जाते एका धावानं. ट्रिपल एस संघाचं एक सुंदर देखणं खेळ आपल्याला बघायला मिळतंय ट्रिपल एस संघाकडनं. बोबा 11 कुठेतरी धावांमध्ये मागे पडला गेला. त्यानंतर ट्रिपल एस संघ त्यावर पूर्णपणे हावी झाला आणि आता 20 धावांचं लक्ष एका माफं लक्ष असलं तरी पण आपल्याला ते धावा पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. यावेळेला मुकेशवर थोडीशी जिम्मेदारी मात्र लेग बॅकची धाव पळून पूर्ण होईल. पाच षटकांचा सामना असताना मात्र ट्रिपल एस संघ खूप चांगली कामगिरी करून एक माफक लक्ष आपल्या संघासाठी ठेवलं आहे आणि त्यानंतर 2 फलंदाजांना ही जिम्मेदारी दिली गेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले खेळण्याकरता शुभम मात्र भन्नाट इन्फॉर्ममध्ये फलंदाज बघतोय. यावेळेला चांगला फटका आहे आणि फटक्याला थांबवणं थोडंसं कठीण होऊन बसलंय. जाईल चौकार. तर बागडविल्ला ग्रुप चांगला नाच दाखवत आहेत, चांगलं करामत. यावेळेला चांगला फुलटॉस चेंडू आहे, त्यावर मोठा घात केला जातोय. चेंडूला थांबवणं थोडंसं मुश्किल होऊन बसलंय. चेंडूला फ्लॅट दिले, आला षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू आला. यावेळेला देखणा फटका बघायला मिळतोय शुभमच्या बॅटमधनं. चेंडूला थांबवणं मात्र थोडंसं कठीण होऊन बसलं. अजून एक आलाय देखणा फटका ऑफ साइडला, चौकार. धावसंख्या 16. मात्र थोडंसं सामना लवकरच फिनिश करण्याचा विचारात ट्रिपल एस संघ. शुभमनं मात्र थोडीशी जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि मोठे मोठे फटके मारून या सामन्याला थोडीशी कलाटणी देण्याचा त्यांचा मनसुबा. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र चेंडू खूप जास्त वेगाने निघून जाईल आणि विजयाचा चौकार. आणि इथे ट्रिपल एस संघ विजयी होतोय.